घरगुती रामबाण उपाय 1. लिंबू पाणी. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिल्यास शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. पचन सुधारतं आणि दिवसभर हलकं सुद्धा वाटतं. वजन कमी करण्यासाठीही हा उपाय अगदी उपयोगी ठरतो. नंबर 2. तुळशीची पाने. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळतं. शरीर निरोगी आणि ताजतवानं राहतं. नंबर 3. डोकेदुखीवर उपाय. डोके दुखत असेल तर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. यामुळे डोक्याला थंडावा मिळतो आणि ताण कमी होतो. हळूहळू डोकेदुखी कमी होण्यास सुद्धा मदत होते. नंबर 4. पायांना तेल मसाज. रात्री झोपण्यापूर्वी पायांना हलक्या हाताने तेल लावून मसाज केल्यास खूप आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारतं आणि थकवा सुद्धा कमी होतो. यामुळे झोपही खूप छान आणि शांत लागते. नंबर 5. आलं आणि मध. खोकला किंवा घसा दुखत असल्यास आलं आणि मध एकत्र घेणं खूप फायदेशीर ठरतं. घशातील सूज कमी होते आणि आवाजही सुधारतो. हा उपाय नैसर्गिक आणि प्रभावी आहे. नंबर 6. कोमट पाणी पिणे. सकाळी कोमट पाणी पिल्याने पोट साफ होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते आणि गॅस कमी होतो. दररोज हा सवय लावल्यास आरोग्य चांगलं राहतं. नंबर 7. हळद आणि गुलाब पाणी. चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर हळद आणि गुलाब पाणी लावावं. त्वचा स्वच्छ राहते आणि जंतू कमी होतात. हळूहळू चेहऱ्यावरचा तजेलाव सुद्धा वाढतो. नंबर 8. सांधेदुखीवर उपाय. सांधेदुखी असल्यास गरम केलेल्या तेलाने मसाज करावा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्टिफनेस कमी होतो. दुखण्यात आराम सुद्धा मिळतो. नंबर 9. पाणी पिण्याची सवय. दररोज पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. शरीरातील घाण बाहेर पडते आणि त्वचा ताजीतवानी राहते. आरोग्य टिकवण्यासाठी ही सवय खूप चांगली आहे. नंबर 10. लवकर झोपणे. रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. मन शांत राहतं आणि ऊर्जा टिकून राहते. दिवसभर ताजेतवानं सुद्धा वाटतं. नंबर 11. काकडी डोळ्यांसाठी. डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवल्याने थंडावा मिळतो. डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते आणि डोळ्यांचा थकवा सुद्धा दूर होतो. नंबर 12. नारळ तेल केसांसाठी. नियमित नारळ तेल लावल्याने केस मजबूत होतात. केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ आणि चमकदार सुद्धा दिसतात. नंबर 13. लवंगाचा उपयोग. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास लवंग चावावी. तोंड ताजतवानं राहतं. जंतू कमी होण्यास सुद्धा मदत होते. नंबर 14. तुळशीचा चहा. ताप किंवा सर्दीमध्ये तुळशीचा चहा पिणं फायदेशीर आहे. शरीराला ऊब मिळते. ताप कमी होण्यास सुद्धा मदत होते. नंबर 15. जिरे पाणी. जिरे पाणी पिल्याने ॲसिडिटी कमी होते. पचन सुधारतं आणि पोट हलकं वाटतं. हा उपाय रोज सुद्धा करता येतो. नंबर 16. बेसन आणि दूध. बेसन आणि दुधाचा फेस पॅक लावल्याने त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते. मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास याचा चांगला परिणाम दिसतो. नंबर 17. रोज चालणे. दररोज थोडा वेळ चालण्याची सवय लावल्यास वजन नियंत्रणात राहते. हृदय निरोगी राहतं आणि शरीर फिट राहते. ताणही कमी होतो. नंबर 18. वाफ घेणे. सर्दी किंवा नाक बंद झाल्यास वाफ घेणं खूप उपयोगी आहे. नाक मोकळं होतं आणि श्वास घेणं सुद्धा सोपं होतं. घशालाही आराम मिळतो. नंबर 19. दातांसाठी मीठ आणि तेल. मीठ आणि तेलाने हलक्या हाताने दात चोळल्यास दात मजबूत होतात. तोंडातील जंतू कमी होतात आणि हिरड्यांचं आरोग्य सुद्धा सुधारतं. नंबर 20. घशासाठी कोमट पाणी. घसा दुखत असल्यास कोमट पाणी पिणं किंवा गुळण्या करणं फायदेशीर आहे. घशातील सूज कमी होते आणि दुखण्यात सुद्धा आराम मिळतो. नंबर 21. कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्तशुद्धी होते. त्वचेवरील समस्या कमी होते आणि शरीर आतून स्वच्छ राहतं. नंबर 22. डोळ्यांवर पाणी शिंपडणे. रोज थंड पाणी डोळ्यांवर शिंपडल्याने डोळे ताजेतवाने राहतात. थकवा कमी होतो. डोळ्यांची जळजळ कमी होते. नंबर 23. दूध पिणे. कोमट दूध पिल्याने शरीराला कॅल्शियम मिळतं. हाडं आणि दात मजबूत राहतात. झोप चांगली राहते आणि वाढत्या वयासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे दूध हे नक्की प्या. नंबर 24. बडीशेप खाणे. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारते. तोंड ताजं राहतं. गॅस आणि ॲसिडिटी कमी होते. नंबर 25. ध्यान करणे. दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने मन शांत राहतं. ताण आणि चिंता कमी होते आणि एकाग्रता वाढते. नंबर 26. कांद्याचा रस. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती कमी होते. नवीन केस वाढण्यास मदत होते. केस जाड आणि मजबूत होतात. नंबर 27. ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते. पिंपल्स आणि डाग कमी होतात.
नंबर 28 ग्रीन टी. ग्रीन टी पिल्याने शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम सुधारतो आणि शरीर हलकं आणि ताजं वाटतं. नंबर 29 हिंगाचा उपयोग. पोटदुखी किंवा गॅस असल्यास हिंग उपयोगी ठरतं, पचन सुधारतं आणि पोट हलकं सुद्धा ठेवतं. नंबर 30 फळे खाणे. दररोज फळे खाल्ल्याने शरीराला विटामिन्स मिळतात, इम्युनिटी वाढते, त्वचा आणि आरोग्य सुद्धा सुधारते. त्यामुळे सिजनेबल जी काही फळं असतात ती तुम्ही नक्की खा. नंबर 31 लसूण खाणे. लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदय निरोगी राहतं आणि इन्फेक्शन पासून संरक्षण मिळतं. नंबर 32 दालचिनी. दालचिनीचा वापर केल्याने साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, मेटाबॉलिझम वाढतो आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. नंबर 33 मध. मध खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, त्वचा मऊ आणि चमकदार होते, घसा दुखत असल्यासही उपयोगी आहे. नंबर 34 मेथी. मेथी खाल्ल्याने पचन सुधारते, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे, शरीर निरोगी राहतं. नंबर 35 हळदीचं दूध. रात्री हळदीचं दूध पिल्याने इम्युनिटी वाढते, सर्दी खोकल्यावर आराम मिळतो, शरीर रिलॅक्स होते. नंबर 36 सूर्यप्रकाश. सकाळचा सूर्यप्रकाश घेतल्याने विटॅमिन डी मिळतं, हाडं मजबूत राहतात, शरीरासाठी खूप आवश्यक आहे. नंबर 37 इसबगोल. इसबगोल घेतल्याने पोट साफ होण्यास मदत होते, कब्ज कमी होतो, पचन सुद्धा सुधारते. नंबर 38 व्यायाम. दररोज व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं, ताण कमी होतो, ऊर्जा वाढते. नंबर 39 गाजर खाणे. गाजर डोळ्यांसाठी खूप चांगला आहे, दृष्टी सुधारते, त्वचेलाही फायदा होतो. नंबर 40 नीम म्हणजेच कडुलिंब. कडुलिंब वापरल्याने तोंड स्वच्छ राहतं, जंतू कमी होतात, त्वचेसाठीही फायदेशीर आहे. नंबर 41 गरम दूध. रात्री गरम दूध पिल्याने झोप चांगली लागते, शरीर रिलॅक्स होतं, थकवा कमी होतो. नंबर 42 केळी. केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो आणि पोट भरलेलं वाटतं. नंबर 43 गुलाब पाणी. गुलाब पाणी वापरल्याने त्वचा फ्रेश दिसते, डाग कमी होतात, त्वचेला थंडावा मिळतो. नंबर 44 आलं खाणे. आलं खाल्ल्याने पचन सुधारते, सर्दी खोकल्यावरही उपयोग होतो आणि शरीर गरम राहतं. नंबर 45 लिंबूचा चहा. लिंबू चहा पिल्याने डोकेदुखी कमी होते, ताजेतवाने वाटतं, ऊर्जा वाढते. नंबर 46 बीट खाणे. बीट खाल्ल्याने रक्त वाढतं, शरीर मजबूत होतो आणि थकवा सुद्धा कमी होतो. नंबर 47 हळदीचं दूध. हळदीचं दूध इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतं, शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. नंबर 48 मलई. मलई लावल्याने त्वचा मऊ होते, कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक ग्लो येतो. नंबर 49 चालण्याची सवय. दररोज चालल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं, वजन नियंत्रणात राहतं, आरोग्य चांगलं राहतं. नंबर 50 आनंदी राहा. नेहमी सकारात्मक विचार ठेवा, मन आनंदी असेल तर शरीरही निरोगी राहतं, ताण तणाव कमी होतो आणि जीवन सुद्धा सुंदर वाटतं.